नमस्कार मित्रांनो, आज 17 मे 2026 आणि आज आहे रविवार आणि आता वाजले आहे सायंकाळचे 6:15. बघा मित्रांनो, सूर्यनारायण बघा. आपण आहो आज समृद्धी महामार्गावर पुण्यावरून वापस येऊन राहिलो होतो. चला म्हणलं एक व्लॉग काढावा आपला. आपण आता संभाजीनगरवरून जालन्याकडे चाललो आहे. हे बघा किती छान टेकडी आहे. ही बघा टेकडी बघा किती छान आहे. मित्रांनो, उन्हाळ्यामध्ये एवढं छान दिसून राहिलं हे सीन, सौंदर्य पहा निसर्गाचं. पावसाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये किती छान दिसत असं. आपण संभाजीनगर ते जालना, आता यवतमाळ चाललो आपण. तसं यवतमाळ चाललो आपण. परतीच्या प्रवासात आहे आपण. किती छान रोड दिसते पहा. या रोडवर गाडी चालवायची मजाच काही अलग आहे मित्र. टेकडी किती छान आहे. छान चित्र काढलेले आहे बघा. एक एक काम होऊन राहिलं.
रात्री मित्र छान निघते, एक व्लॉग छान निघते आपला. पण रात्रीच्या वेळेला लूटमार, मधात ते गाड्या पंक्चर वगैरे करणे हे प्रकरण खूप घडले. त्याच्यामुळे रात्रीचा प्रवास मी या रोडचा टाळतो, समृद्धी महामार्गाचा. आणि तुम्ही टाळा. जे प्रवास आहे ते दिवसाच करायचा, रात्रीचा प्रवास नाही करायचा. किती छान टेकडे दिसून राहिले आहे. किती छान निसर्ग आहे बघा. समृद्धी महामार्गावर मस्त वाटते मित्र प्रवास करणं. छान दिसून राहिलं निसर्ग. झाडं बघा, झाडं किती छान आहे. टेकड्या हे छोटे छोटे बा. छान आहे. डांबर रोड जास्त चांगला वाटतो. हा, डांबर रोड. आता मित्र बारामतीहून आलो मी, तर बारामतीमध्ये पूर्ण डांबर रोड आहे. सिमेंट रोड तुम्हाला दिसणारच नाही. मी जिथं जिथं गेलो तिथं मला डांबर रोडच दिसला. आणि इतकी सुंदर गाडी चालते त्या रोडवर. आणि आपल्या इकडे आलो की आपल्याला हे सिमेंट रोड, सगळे टायर खराब होते, आवाज येते. त्या रोड पोटातलं पाणी नाही हल्लं त्या रोडने. इतके प्लेन रोड होते बारामतीमधले. मी आता पुण्यावरून बारामती गेलो आणि बारामतीवरून येऊन राहिलोय. आता संभाजीनगर पार केला आपण, जालना रोडला आहे आपण. आता यवतमाळला निघालो. किती छान आहे. सीन पहा किती छान आहे. कोणी पाळ
जंगलाच्या मधातून आता आपण 16 नंबर ईट जवळ आलो. 17 मधून चढलोय आपण समृद्धी महामार्गावर. धुळे महामार्ग होता त्या महामार्गाला आपण चढलो वर समृद्धी महामार्गावर. आणि हे 16 नंबर गेट आता गेलं. आता बोगदा येईल. ओव्हरटेक करायची मजा खूप येते या रोडने, पण संतुलित वेगामध्ये. जास्त वेग नको. आता बोगदा आला बघा. असे हॉर्न नाही देत, काही नाही, आणि ओव्हरटेक करतात. हे बघा बोगदा आला छान. छोटासाच बोगदा आहे. किती छान वाटते बघा. जास्त वेगात काही चालवत नाही मित्र. 80, 90, 100 खूप झाला. मधात चालवली ती मी 160च्या स्पीडनं, आणि 3000 रुपये फाईन पडला मला. त्याच्यामुळं नियंत्रित वेगामध्येच ठेवा गाडी, म्हणजे सरकारला म्हणजे दंडही भरणं नको आणि सुरक्षित जाणे. आता आपला विलॉग फार मोठा झाला. इथेच थांबू आपण. माझा विलॉग तुम्हाला आवडला असेल, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. मित्रो, माझा फेसबुक आणि इंस्टाग्राम ID श्रीकांत कोंडोलीकर विलॉग यवतमाळ यांनीच आहे. त्याला फॉलो करा. आता इथेच थांबू. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय श्रीराम. बोला बोला बाळू मामाच्या नावानं चांग बोला. जय बाळू मामा.